गावखेड्यापासून शहरापर्यंत पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा आहेत. कोणी टाकी फुल करून घेते, कोणी कॅनी आणलेल्या आहेत, कोणी बाटल्या आणलेल्या आहेत. आणि हा सगळा प्रकार अफवेमुळे झालेला आहे. पॅनिक बाईंग आपण ज्याला म्हणतो. आता माझ्या फाट्यावर जर का माझ्या पंचकृषीतले सगळेच लोक पेट्रोल भरायला आले तर ते टँकर संपणार आहे, दुसरं टँकर यायला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे गरज नसताना ही खरेदी चालू आहे. एकंदर जे युद्ध चालू आहे त्याचा सध्या आपल्यावर परिणाम होताना दिसत नाही, कारण आपल्या पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितलंय की आम्ही नजर ठेवू नये. आमचे अधिकारी सांगतात अफवांवर विश्वास ठेवू नये. आणि आपण काय एकाच देशाकडनं तेल खरेदी करत नाही. आपण अमेरिका, इराक, सौदी अरेबिया, युएई, रशिया अशा अनेक देशांकडनं तेल खरेदी करतो. तर एका साईडनं आपल्याला जर कमी पुरवठा होत असला तर आपण दुसरीकडनं मागणी वाढवू शकतो, तिकडनं पुरवठा जास्त खरेदी करू शकतो. त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांचं स्टेटमेंट आलेलं आहे की जगातला सगळ्यात मोठा तेल वाहून नेणारा 20% इतकं तेल वाहून नेणारा समुद्री जो मार्ग आहे तो आहे हॉर्मझ स्ट्रेट नावाचा. तर त्याला डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षा देणार आहेत आणि इंधनाची जगामध्ये कमी पडणार नाही याची ते काळजी घेणार आहेत. त्याच्यामुळे लोकांनी या अफवेवर विश्वास ठेवू नये आणि पॅनिक बाईंग म्हणजेच घाबरून खरेदी करू नये.